जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेंद्र राठे मुगामुगण तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज खूप म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी आणि स्वर्ग सुखाची आज सुरुवात होणार आहे त्या पदयात्रेची. म्हणजे आपल्या शिर्डीसाठी वाटचाल सुरू होते आणि आज हा पहिला दिवस 5 फेब्रुवारी संयुक्त साई सेवा मंडळ सांताक्रूज इथून. खरंच खूप भारी वाटतं आहे. हे आहेत संयुक्त साई सेवा मंडळाचे अध्यक्ष रजनीश सिंग आणि त्यांच्या पत्नी. आणि आता ही पूजा होते, त्यानंतर आपली पालखी निघेल. हे बघा, हे आपल्या बाबांची पालखी. मासा आहेत, साईराम, संतुबुवा, ओम साईराम, ओम साईराम. आपला दादा काय बोलतं, दादाकडून यावेळेस परमिशन घेतली पालखीमध्ये ब्लॉग बनवण्याची. दादा कोण देणार परमिशन, आपले बाबा देणार. ते तर आहे, परमिट साईनचं छातीला. पण खूप खूप धन्यवाद दादा. मी म्हटलेलं यावेळेस 10 दिवस आपला पालखीवाला आहे, पदयात्री आहे, धन्यवाद काय. पण खूप खूप धन्यवाद. साईराम साईराम. हा आमचा दादा. सगळ्यात पालखीमध्ये पूर्णपणे शिस्त सांभाळण्याचं काम हे आमच्या दादाचं असतं आणि सगळी पोरं त्याचं खूप ऐकतात आणि खूप छान आहे. म्हणजे असं नाही उगाच रागवत नाही तो कोणावर, प्रेमानं सांगतो आणि सगळी पोरं एक रिस्पेक्ट आहे आणि त्याचं ऐकतात. खूप भारी. धन्यवाद सगळ्यांचे, धन्यवाद. पाळतात आणि माझं ऐकतात त्याबद्दल. माझं म्हणजे बाबांच्या आशीर्वादाने. हो ते तर ठीक आहे. बाकी दादा काय सांगशील ह्यावेळेस, म्हणजे बाकीचे जे पालखी मंडळ आहेत त्यांना पण तू काय सांगशील? त्यांना मी एकच सांगेन की ही जी शिस्त आहे, शिस्त राबवायची, बाबांचा संदेश लोकांपर्यंत पोचवायचा आणि जे कानावर येतं ऐकायला, म्हणजे वाईट गोष्टी ज्या चालतात काही, बरोबर, त्या गोष्टी सोडून समाज प्रबोधन करा, समाजासाठी काहीतरी करा. बरोबर. मग त्याने पालखीचा उद्देश साध्य होईल. माझं एवढंच म्हणणं आहे, बाकी खोलात बोलण्यात काय अर्थ नाही. बरोबर. आणि सगळ्यांना सांगेन, साई भक्ती करताना भक्ती जोमाने करा, साई तुमच्या मागे उभे आहेत. बरोबर दादा, खूप खूप धन्यवाद. आता हे 9 दिवस व्लॉग बनवतोय आपल्या पालखीचे. यावेळेस तो चान्स मिळाला तर म्हटलं चला आपली शिस्तबद्धता, आपल्या सगळ्या गोष्टी बरोबर या बाकीच्यांपर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी देखील राबवल्या पाहिजे. मी सगळ्यांना सांगतो, अनुकरण नाही म्हणणार, पण त्यातलं थोडं काहीतरी राबवा. हा म्हणजे ऍटलिस्ट म्हणजे आपली शिस्तबद्ध पहिल्या मुलापासून म्हणजे आपल्या निशाणीपासून ते शेवटपर्यंत सगळी मुलं एक साथ असतात. बरोबर. कोण इकडे कोण तिकडे असं नसतं आणि सगळे व्यवस्थित 2-2च्या रांगेत हात पकडून व्यवस्थित चाललेले असतात. विशेषतः आमचा एकही साई भक्त बाहेर नाश्ता वगैरे कुठच्या दुकानात दिसणार नाही. कारण जोपर्यंत पालखी खाली ठेवत नाही तोपर्यंत ती अनुमती कोणालाच नाही की त्याने बाहेर कुठे जावं. बरोबर. कारण त्यांची पूर्ण व्यवस्था आपण करतो खाण्यापिण्याची, त्याच्यामुळे त्यांना बाहेर काय खाण्यापिण्याची काही गरजच नसते. त्याच्यामुळे इतके वर्ष ते सगळं व्यवस्थित चाललंय. आणि आता 9 दिवस तुम्ही बघाल की किती छान शिस्तबद्ध पद्धतीने वाकोल्याची आपल्या सांताक्रूजची संयुक्त साई सेवा मंडळाची पालखी असते. आणि कदाचित तुम्ही पण बघून तुमच्या इकडे देखील काही गोष्टी त्याच्यातल्या पाळाल. तेवढीच शिस्तबद्धता, एकत्र चालणं, पालखीसोबत सगळ्यांनी असणं, नामस्मरण कंटिन्यू चालू ठेवणं, हे देखील तुम्ही पाहाल, तुम्हाला कळेलच. बाकी काय बोलू. ओम साईराम. साईराम साईराम. यश ऐसा पालखीला येणार आहे. जोशात जल्लोषात आनंदात चालणार आहे. ओम साईराम. ओम साई. तर मी आलो खाली आणि खाली पूजा चालू होती. जगदीश सिंग जे अध्यक्ष आहेत त्यांना आपण बघितलं, ते पूजा करत होते. तर मी आता इथे वर आलोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतूचा मेवणा अभि आलाय, तर तो पण येतोय पदयात्रेला. आणि एक माणूस तिकडे पटापट चेंज करायला पळायला. दाखवतो तुम्हाला. नवीन एक स्वामी सेवक आहे, म्हणजे गेल्या वेळेस पण तो आला होता, मी नव्हतो गेल्या वेळेस जॉबमुळे. आणि ह्याचा एक इंस्टाग्रामला चॅनल आहे, सांग ना. कलबुर्गी क्लिक्स. कलबुर्गी क्लिक्स. मी डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला टाकून देईन.
तर यस, आणि हा बघा आपला मित्र यस, साईराम 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 ओम साईराम ओम साईराम. खास हे लोक कर्नाटकामधून आले, गुलबर्गामधून, आणि कलबुर्गी, गुलबर्गा नाही कलबुर्गी म्हणायचं. यस, तर हो चला, खूप प्रवास छान होणार आहे. ॲक्च्युली काल ह्याने माझं टी शर्ट वगैरे सगळं किट घेऊन ठेवलं, तर मी आता ते परिधान करण्यासाठी आलं. बाकी तुम्हाला दाखवतच श्री स्वामी समर्थ. खूपच जबरदस्त असं हे आपल्या पदयात्रेसाठीचं टी शर्ट, जे किट मिळाले त्याच्यामध्ये हे टी शर्ट, हा बॅच आहे आणि ही स्ट्रीप आहे त्याची, संयुक्त साई सेवा मंडळ वाकोला सांताक्रूज. हा आपला गमछा असणार आहे आणि ही आपली टोपी असणार आहे. या रूममध्ये खूप छान अशी साईबाबांची मोठी अशी प्रतिमा आहे. ओम साईराम. चला तर आता मी पण टी शर्ट वगैरे परिधान करून घेतो. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. तर अशा प्रकारे मी पूर्ण पेहराव करून रेडी झालेलो आहे आणि खूप भारी वाटते, खूप भारी वाटतंय. म्हणजे आता काय सांगू, किती भारी वाटतंय. आज हा स्वर्गसुखाचा प्रवास सुरू होतोय, यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाहीये. चला आनंद घ्या आपल्या पालखी सोहळ्याचा. याच्यातले काही क्षण टिपणार आहे. पूर्ण जर मी शूट करत बसलो तर खूप लेंदी होऊन जाईल आणि मला रोज ब्लॉग टाकायचा आहे, त्यामुळे माझ्या मोबाईलचं नेट मला यूज करायचं आहे. तर खूप मोठा झाला तर अपलोड करायला पण तेवढीच वाट लागेल. सो दॅट आपण काही क्षण टिपणार, कारण की रोज थोड्या थोड्या गोष्टी शूट करायच्या. चला तर, श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. हा बघा आपला लुक, दिवस पहिला. ओम साईराम. ओम साईराम. संतूच्या आता घरी आलोय आणि आपल्याला भेटलेला आपला भाऊ गणू. गणू येतोय ना? 7 दिवस तर नाही, पण पहिला दिवस नक्कीच आहे. म्हणजे ॲक्च्युली ज्यांना आता ही कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, ज्यांना पूर्ण शिर्डीला यायला मिळत नाही पण ज्यांची इच्छा असते, तर ते काय करतात, पहिल्या दिवशी म्हणजे जो पहिला आपला दिवस आहे त्या दिवशी ठाण्यापर्यंत येतात आणि त्यानंतर मग शेवटच्या दिवशी डायरेक्ट जेव्हा पालखी तिकडे पोहोचते त्या दिवशी येतात. आणि आमची पालखी थांबलेली असते सावळी विहीरला. तर सावळी विहीरला बरेच जण येतात, तिकडे आपली पूजा असते सत्यनारायणची वगैरे, आणि नाचत गाजत पालखी मंदिरामध्ये जाते. तर असे 2 दिवस तो कर. शेवटच्या दिवशी पण येशील ना? पहिला दिवस आणि शेवटचा दिवस. तर येस. बाकी बाबा तुला लय मिस करतोय यार, तू पाहिजे होता यार. आता कधी जमतंय बघू. मला वाटतं नेक्स्ट टाइम मल्हारला घेऊनच येशील. मल्हार तर नाही, पण हो मी नक्कीच ट्राय करणार, फॉर शुअर 100%. कारण की मला ते आठवतंय जेव्हा म्हणजे माझी पहिली पालखी होती आणि गणू वगैरे आम्ही, म्हणजे जो आमचा पूर्ण ग्रुप, आणि इतकी जबरदस्त धमाल होती. खूप छान, खूप छान, खूप मजा आली होती. ती जी पहिलं वर्ष तुझं पण होतं आणि माझं पण पहिलाच वर्ष होतं. खूप मेमोरेबल आहे ॲक्च्युली. म्हणजे येस, बाबांनी लवकर बोलवावं याला, हीच साईंचरणी प्रार्थना. सायन्सची इच्छा आता बघू कधी होते. येस नक्कीच. माझ्याकडनं तर पूर्ण ट्राय आहे. तर मे बी होपफुली नेक्स्ट इयर असणार. बाबांकडे हट्ट कर. हो, ते तर चालूच असते. चला तर, ओम साईराम. ओम साईराम. पहिली ही निशाणी चालली आहे, निशाणी नंतर जाणार अब्दागिरी. आता ही अब्दागिरी गेली पाठवून आणि त्यानंतर आता जाणार आपली पालखी. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अशा प्रकारे बाबांची पालखी आता निघालेली आहे. ओम साईराम. ओम साईराम. खूप जल्लोषात, खूप जोशात बाबांची पालखी निघाली आहे. जबरदस्त. ओम साईराम. ओम साईराम. हे आहेत आपल्या संयुक्त साई सेवा मंडळाचे अध्यक्ष जगदीश काका. काय म्हणताय, कसे आहेत? एकदम बढ़िया, फर्स्ट क्लास. बाकी काय, आज आपली पालखी निघते, पहिला दिवस आहे, काय सांगाल? आज पहला दिन है, ये धीरे धीरे चल करके हम लोगों को ये 24वां साल है.
और बाबा ने खूब ताकत हम लोगों को दिया है, वाकोड़ा वालों को, सांता क्रूज वालों को। ऐसे 50 साल हमारी पालकी चलते रहेगी। बड़ी दूर और से हमारा ये रहता है कि मतलब दुनिया का भला हो, बस सिर्फ हमारा पर्सनल नहीं, दुनिया का भला हो। ये हमारी पालकी का ये उद्देश्य है। ओके, चला या नोटवर चला. ओम साईराम. राम साईराम. ओम साईराम. तिकडे पालखी निघाली आणि इकडे बघा बाबांच्या पालखीसाठी कोण आलेलं आहे. ओम साईराम. आता आपण पहिला स्पॉट जो दुपारचा स्पॉट असतो आपला तिथे आपण थांबलो आहे. घाटकोपरला चिरागनगर जे आहे तिकडे आपण आलो आहे, चिरागनगर पोलीस वसाहतमध्ये. आणि तिथे आपला पहिला स्पॉट असतो. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. बाप्पाला पाया पडण्यासाठी खूप मोठी रांग. त्यानंतर बघा इकडे पण आता जेवण वगैरे होणार दुपारचं. इथे आराम केला जातो, जेवण वगैरे होतं. खा लेकाला सोडून खा. हा, सगळ्यात पहिला नैवेद्य ह्यांना देवीला पहिला बघा. अरे धनू आली, देवीला. धनू स्कूलला जाऊन आली, वहिनी आले, आई आले. पालखीमध्ये जे पण साऊंड लागतो ते सगळ्या साऊंडची जबाबदारी आपला हा भाऊ गणेश सांभाळतो. गणेश गणंजय म्हणजे तिन्ही पण गणू एकत्र आहेत. बाकी काय बोलतो बाबा, यार खूप आनंद वाटतोय की गेल्या वर्षी नाही यायला मिळालेलं, यावर्षी येतो. सकाळपासून शोध होतो. याची छोटी काय बोल बाबू. साईराम साईराम. तर यस खूप भारी आहे. आता काय 9 दिवस आपण एकत्र. चला तर श्री स्वामी समर्थ. साईराम. पाणी वाटप करताना नानाबुवा आणि हे आपले साई सेवक आहेत सगळे. नानाबुवांचा भाचा. ओम साईराम. महाप्रसाद वाटप चालू आहे. अरे भावा, ओम साईराम. हे बघा सगळे रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने सर्वजणांनी महाप्रसादासाठी रांग लावलेली आहे. साईराम साईराम साईराम. महाप्रसाद वाटप. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ही स्त्रियांची वेगळी रांग लावलेली आहे. ओम साईराम. हा आहे आजचा पहिला आपला महाप्रसाद दुपारचा. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. हे बघा सर्व साई भक्त वेगवेगळ्या ठिकाणी बसून आपल्या महाप्रसादाचा आनंद घेत आहेत. चला मी पण आता महाप्रसादाचा लाभ घेतो, कारण की आता मग एकदा हात जेवणात टाकल्यानंतर मला शूट करायला नाही मिळणार. सो ओम साईराम. नमो नमो तुझे श्री गणराया. नमो नमो तुझे श्री गणराया.
महाराज की जय, महाराज की जय. आला साई वाडग भिक्षा तू माई येळाऊ नगगलई वाडग वाडग भिक्षा तू माई. फडकती या ओंबरी आपल्यामध्ये नाही आहे तर सर्वांनी जिथं आहात तिथं बसणार त्यांच्यासाठी 2 मिनिटं भावभीला श्रद्धांजली करायची आहे. खरोखरच हे व्यक्तिमत्व आज नाही आहे याची ओळी आम्हाला कुठेतरी जाणीव होते पण आज या भजनाच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी स्मरण करणं ही त्यांची आठवण आली आहे म्हणून भरून आली आहे. त्यांच्या आत्म शांती मिळू. ओम साईराम. सगळ्या 2 मिनिटाचं फक्त मौन बघा. 1 मिनिट अतिशय शांत. उघड्या डोळ्यांनी बसील तू साईला पायी 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 पायी
माताय नमः। ओम श्री सानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आरती साई मामा सौख्यदातार जीवा मानली द्रव्य देवा तव चरण सेवा मागणे की आता तुम्हारे देवा देवाधिदेवा आरती साई बाबा दीक्षित सुख आदवे मानवाया समर्थ आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजतही द्यावा दासा विसावा भक्ता विसावा कलिगधा याहो याहो आळिन म्हणे नमः त्वमेव सर्वं मम देव देव श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आत्ताच बाबांची संध्याकाळची आरती संपन्न झाली आणि आता बाबांना नैवेद्य दाखवलं गेलं आणि आता प्रसाद सगळ्यांना वाटला जातोय। सर्व साईभक्त तीर्थप्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घेताना ओम साईराम ओम साईराम। एक विशेष सूचना आहे आपल्या ओम साईराम लाडके बंधू श्री सुधीर चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे। अतिशय विशेष असा दिवस त्यांच्यासाठी पालखीचा भेटतो दरवर्षी। वाढदिवसानिमित्त मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती करीन की त्यांनी पालखीजवळ येऊन आपल्या लाडक्या भावाचा वाढदिवस साजरा करायचा आहे। बसयावा वाट दिवस आपल्या भावाचा पुन्हा पुन्हा आजच्या दिवसाचा जो नाईट स्पॉट आहे रात्रीचा तो आता आलेला आहे आणि आम्ही त्यात पोचलेलो आहे। थोडं आम्ही पाठी होतो त्यामुळे शूट करायला मिळालं। हा आपला मित्र गुरव तर आज आला, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण की मागच्या वेळेस आलेला फर्स्ट टाइम, त्यानंतर आता किती वर्षानंतर आलं आहे? 3 वर्षानंतर आता येतो आहे। मला पहिला विश्वास नाही बसला, म्हटलं आता जोपर्यंत हा ठाण्याच्या पुढे येत नाही तोपर्यंत विश्वास नाही, पण आला नशीब। बाकी स्वामींनी बोलवून घेतलं आहे म्हणा। चला आता तुम्हाला मी स्पॉट दाखवतो। पालखी आता ठेवली गेली आणि खूप भारी आहे, बाबांची मूर्ती वगैरे पण आहे, खूप छान। श्री स्वामी समर्थ सुधीरला, श्री स्वामी समर्थ, ओम साईराम, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की।
इथे बाबांची मूर्ती, संतू बुवा तिकडे, आणि हे आपल्या साईबाबांची पालखी. तर फायनली आम्ही आमच्या तंबूमध्ये पोचलो आहे. आणि हे बघा, ह्या बागा सगळ्या इकडे काढून ठेवलेल्या होत्या आणि मी तुम्हाला पूर्ण टेंट दाखवतो, तंबू दाखवतो. त्याच्या आधी हे बघा, साहेब ह्याच्यावर बोलत आहेत फोनवर. कोणाशी? अच्छा, सागर भाऊ आला नाही. भावा तुला मिस करतोय. ओम साईराम. हे बघा, सचिन बुवा, सचिन फसगे, ओम साईराम. आणि हे बघा, पूर्ण अशी आपली रांग आहे. येस, असे पूर्ण हा मोठा तंबू आहे. अजून पण तिकडे जागा आहे, एक हॉल घेतला गेलाय. बाकी येस, साहेब पाय मोकळे करतायत लांब करून. विचारात पडलाय कसल्या तरी. बाकी येस, तर आता इथे थोडंसं बघू, थोडं सेट करू आणि मग जेवायला जायचं आहे. जेवण झालं की परत इकडे येणार, इथे आराम करणार. पण मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाऊन ब्लॉग एडिट करायचा. ब्लॉग एडिट झाल्यावर मग मी झोपायला येणार. बाकी स्वामींची इच्छा, श्री स्वामी समर्थ. तर हा आपला एक भाव साईराम, सचिन आळवे, खूप भारी मित्र आहे आपला. पण आता असं होतं की भेट आपली भजन बंद वर्षभरानेच होते, बरोबर पालखीच्या वेळीच होते. ते बघा, अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याकडे महाप्रसाद वाढला जातोय. ए भाऊ, माझा ताट कुठे आहे? फायनली आपला रात्रीचा महाप्रसाद. ओम साईराम. चला सुरुवात करतो. वेगवेगळ्या ठिकाणी सगळेजण बसलेले आहेत महाप्रसाद घ्यायला. अशा प्रकारे आत्ताच महाप्रसादाचा लाभ घेऊन झाला आणि आजच्या ब्लॉगचा मी इथेच एंड करतो. आजचा होता हा आमच्या साई पालखीचा, स्वर्गसुखाचा पहिला दिवस पदयात्रेचा. खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. स्टे ट्यून. जितकं म्हणजे साईंची इच्छा असेल तितकं मी शूट करून तुम्हाला दाखवण्याचा, डेली एक ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करतोच आहे. बाकी स्वामींची इच्छा. त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळीसोबत, परिवारासोबत, सगळ्यांसोबत शेअर करा. खा प्या मस्त, आपल्या पद्धतीची काळजी घ्या. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम.